जर तुम्हाला खव्याचे गुलाबजाम बनवायचे अवघड वाटत असतील ना, तर हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कधीच अवघड वाटणार नाही आणि तुम्ही पहिलेच प्रयत्नात एकदम परफेक्ट गुलाबजाम बनवताल. तर याला बनवायसाठी सगळ्यात पहिलं पाक बनवायला घ्यायचा. पाक बनवायसाठी 1.5 किलो साखर घ्यायची, त्याला गॅसवर मांडायचं आणि चांगली उकळी काढून घ्यायची. आता पाक झाल्यावर त्याला थोडंसं थंड करायला ठेवायचं. आता लगेच खवा घ्यायचा. तर आम्ही इथं 1 किलो खवा घेतलेला आहे, 1/2 मैदा घेतलेला आहे आणि त्याला चांगलं मळून घेतलंय. मळल्याच्या नंतर याला 10-15 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आणि परत एकदा चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे गुलाबजामला क्रॅक पडणार नाही, तर चांगलं गोल गोल गोळे होतील. आता छोट्या छोट्या आकारात गोळे बनवून घ्यायचे. हे बघा, असा गोळा बनवून घ्यायचा. आता सगळे गोळे बनल्याच्या नंतर लगेच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून द्यायचं. तेल गरम झालं का हवे तेवढे आपल्याला गोळे त्याच्यात सोडून द्यायचे. आता मंद गॅसवर चांगला कलर येऊस तर गोळ्यांना तळून घ्यायचं. एकदा की आपल्या गुलाबजामला असा ब्राऊन कलर आला की त्यांना लगेच काढून घ्यायचं. सगळे गुलाबजाम तळून झाल्याच्या नंतर त्यांना थोडंसं थंड करून घ्यायचं. आता लगेच गुलाबजाम हलक्या कोमट पाकात टाकून द्यायचे. आता त्यांना चांगलं मिक्स करायचं आणि 5-6 तासासाठी मुरत ठेवायचे. 5-6 तासानंतर जर तुम्ही याला पाहिलं ना, तर मस्त असे गुलाबजाम रेडी झालेले आहे. याला पाहिलं ना तर लगेच खावेसे वाटले. बघा कसे परफेक्ट गुलाबजाम बनलेले आहे.